कुमावत साहेब, जितेंद्र भामरे सर हे अंपायर म्हणून जातील. त्यांच्याच बरोबर योगेश उर्फ आबा धामणे डोंगरेज, कृपया यांनी लवकरात लवकर मॅच सुरू करा. योगेश आबा भावी सरपंच डोंगरेज, तसेच जितू सर भामरे यांनी लवकरात लवकर मॅच सुरू करा. योगेश भाऊ उर्फ आबा डोंगरेज भावी सरपंच, लवकरात लवकर मॅच सुरू करा. आता जो सामना होतोय गुलाबराव महाराज 11 निक्वेल वर्सेस जय बजरंग 11 वटार. गुलाबराव महाराज 11 या टीमने टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आमंत्रित केले ते जय बजरंग 11 टीमला बॅटिंग साठी. त्यांनी पहिले फिल्डिंग घेतलेली. अंपायर यांना नम्र विनंती की लवकरात लवकर मॅच सुरू करा. पावसामुळे 4 दिवसापासून आपले बरेचसे मॅचेस बाकी आहेत, ते पण पूर्ण करायचे आहेत आपल्याला. जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर मॅचेस सुरू करा. अंपायर म्हणून जे काम करतायत खूपच अनुभवी जितेंद्र सर, आमचे परम मित्र, तसेच योगेश आबा डोंगरेज भावी सरपंच, ते पण आमचे परम मित्र आहेत. या मॅचचा पहिल्या इनिंगचा पहिला बॉल. वाईड बॉल. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल वाईड गेलेला आहे. दुसरा बॉल कट झालेला आहे. तेवढी चांगली फिल्डिंग तिथे स्लिप मध्ये. एक बॉल एक रन. दुसरा बॉल डॉट बॉल. पूर्णपणे बीट केलेला इथे बॅट्समॅनला. अंपायर डिसिजन डिक्लेअर, 1 रन. कामेश जेथे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे येण्याचे करावे. गॅप मध्ये टोलवलेला हा चेंडू आणि बॉन्डीच्या दिशेने 4 रन. खूपच छान असा गॅप मध्ये टोलवलेला चेंडू, सीमारेषेच्या बाहेर 4 रन. फुल टच गेन पुन्हा एकदा गॅप मध्ये आणि तो सीमारेषेच्या बाहेर 4 रन.
हॅलो. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका घेऊन येतात. फलंदाज सज होईल, गोलंदाजी बारकावरती फिल्डिंग तैनात. प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु ह्या ठिकाणी व्हाईट करार दिलाय जितू सर. आणि बघू ह्या ठिकाणी पहिला गेले तर मित्रांनो ह्या ठिकाणी अपील तर तुरांक केली, परंतु पंचांची भूमिका काय चर्चा करताना आमचे जितू भांबरे सर तसेच आमचे मित्र थर्ड अंपायर दिलाय का? ओके ओके चालेल, चेक करतो लगेच. विकास. इस बच्ची की सौतेली
आणि बघू ह्या ठिकाणी एकच बघू आपल्या संघासाठी किती रणाचा डोंगर रचू देता. मारण्याच्या नादात परंतु चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. लाजवाब गोलंदाजी फडावी लागेल. मोलाचे योगदान हॉटेल बागायतदार, संचालक रितेश सोनवणे, सुनील भाऊ खैरनार, पौर्णिमा कंस्ट्रक्शनचे दशरथ कुमावत, तसेच किशोर शेठ अप्पा, मॅक मोरे, श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र संचालक गणेश दत्तू मोरे, चौंदणे गावातील सरपंच सौ विमलबाई बाळू मोरे, माजी सरपंच प्रकाश मोरे. खूपच छान असा टोलवण्याचा प्रयत्न. बाईच्या स्वरूपात हा एक रन. त्यानंतर मोलाचे योगदान राकेश आबा मोरे, माजी उपसरपंच रवींद्र मोरे उर्फ नंदू मोरे. येथे कॅच आउट झालेला आहे. या ठिकाणी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल राजू राजू सोनवणे. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवदा. श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौदाने देवा भाऊ चषक 2025 स्पर्धा पहिल आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या चौदाण्या नगरीमध्ये हर्ष स्वागत स्वागत. पहिल्याचा चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु ह्या ठिकाणी टिकले र 2 रन असतील. बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी आमचे मित्र त्या ठिकाणी संघ नसला तरी त्या ठिकाणी क्रिकेट बघण्यासाठी पोहोचत असतात. आणि ह्या ठिकाणी पुन्हा एक रन. एकच रनावर संतोष बाळावा लागेल. फलंदाज होईल गोलंदाजी बरकावरती फिल्डिंग तैनात. आणि पुन्हा ह्या ठिकाणी एक रन. एकच रन असेल ह्या ठिकाणी. बघू राजू सोनवणे फलंदाजी करताना ह्या ठिकाणी प्रहार केलेला आणि हा आता तिसऱ्या वेळेस बॉल चाललाय सीमा बारशेटकार. पहिल्यांदा फेल गेले, दुसऱ्यांदा फेल गेले आणि तिसऱ्यांदा उचललंय फेकलंय बॉलाला सीमा बारशेट.
या ठिकाणी नक्कीच दोन्ही संघांमध्ये अनुभवी फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत मित्रांनो. परंतु बघू ह्या ठिकाणी वेळेचं काळच सांगेल. सुनील माळी या ठिकाणी बॉलिंग मार्कावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. षटक क्रमांक 3 खेळ संपूर्ण समीकरण 1/22 या अंकावरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. बघू आपल्या संघासाठी आणि अगदी पॉइंट एरियामध्ये चेंडूला ढकलून दिलाय सुनील माळी यांनी. या झाला असता परंतु पुरेसा टायमिंग नव्हतं ह्या अनुषंगाने. एक रन जाईल खात्यामध्ये. विजय हलक्या हाताने खेळू काढलेला चेंडू आणि डॉट असेल ह्या ठिकाणी. बघू किती रनाचा डोंगर रचून देतात. षटक क्रमांक 4 चेंडू क्रमांक 3 प्रगती पथावरती. अगदी लॉलीपॉप चेंडू होता परंतु हलक्या हाताने ढकलून दिलाय पॉइंटच्या एरियामध्ये. केवळ एक रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. जे बजरंग वटार वर्षेस गुलाबराव महाराज निकवेल संभाभाऊ वाघ संघ मालक क्रिकेटचा राजा अगदी गोड स्वभाव डॅशिंग राहणं वागणं मित्रांनो सलाम करतो त्या माणसास. पुन्हा मारलेला चेंडू आणि बघू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण उत्कृष्ट चेंडूला उचललं फेकलं. चौदाण्या गावाची शान कपाट. बघू आपल्या संघासाठी सुनील माळी कोणचा फटका सजवता षटकार का चौकारच्या रूपेने. पुन्हा मारलेला चेंडू पॉइंट एरियामध्ये. पॉइंट एरियामध्ये एकच रन आहे तुम्हाला मिळेल. एक रनाच्या सायार षटक क्रमांक 4 खेळ संपूर्ण समीकरण तुमचा 1/27 अंकावरती. ओव्हर षटक क्रमांक 4 खेळ संपलाय. षटक क्रमांक 5 घेऊन आलेत आमचे मित्र संभाभाऊ वाघ. 27 1/27. बघू आपल्या संघासाठी विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. संभाभाऊ वाघ अगदी फलंदाजी मध्ये देखील मित्रांनो खतरनाक फलंदाजी मध्ये देखील बाहेर ऑलराउंडर आहेत. क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेट कुठेही असो संघ नसला तरी त्या ठिकाणी बघण्यासाठी तरी जातीलच असे क्रिकेट प्रेमी क्रिकेटचा राजा संभाभाऊ वाघ स्वतः मालक गुलाबराव महाराज निकवेल संघाचे षटक क्रमांक 5. अगदी फुलटा चेंडू परंतु ह्या ठिकाणी एकच रनावर संतोष वाढावा लागेल. बघू ह्या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो 28 रन झालेत. एक विकेट तुमच्या पवेलींच्या दिशेला पाठवलंय. आणि पॉइंट एरियामध्ये ढकललंय चेंडूला राजू यांनी परंतु एकच रन. उत्कृष्ट अशी फील्डिंग सजवलेली पॉइंट एरिया कव्हर एरिया मिड ऑन विकेट. आणि बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर एक रन तर पूर्ण असेल. दुसरा देखील रन पूर्ण. बघायला गेलं तर मित्रांनो नक्कीच ह्या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना षटक क्रमांक 5 षटक क्रमांक 5 याचा
चेंडू क्रमांक 14 प्रगती पथावरती. बघायला गेले तर मित्रांनो या ठिकाणी श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब समुदाय देवा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं. अगदी 2 रन जातील तुमच्या खात्यामध्ये आणि अगदी फुल टच चेंडू होता. आणि पंच यांनी जितू सर यांनी नो बॉल खुशीत केलाय. मग राजू सोडवणे वाह कुठलाही चान्स दिला नाही. फ्री हिट बॉलवरती लाजबाब गोलंदाजी करावी लागेल. हलक्या हाताने खेळू काढलेल्या चेंडू रिकव्हरी एरियामध्ये एक रन असेल. चेंडू क्रमांक लास्ट टप्प्याचा चेंडू होता परंतु ह्या ठिकाणी एकच रन जाईल तुमच्या खात्यामध्ये. आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 5 ब्याचा खेळ संपलाय. समीकरण आहे तुमचं 1/35 अंकावरती. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती. आणि बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी षटक क्रमांक 6 कोणी घेऊन येत आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी बरकावर सुनील माळी. अगदी लालीपाप चेंडू होता. प्रोचा फायदा घेता नाही आला या संघाने. एकच रन समदान्या गावाची शान भास्कर षटक क्रमांक 6 हातात काढले. अगदी फिल्डिंग मध्ये लोक लेखाचोखा अगदी अदल बदल करताना गुलाबराव महाराज निकविल संघाचे बालक संभाभाऊ वाघ. बघू ह्या ठिकाणी एक रन टिकले राशेल. नमस्कार धन्यवाद प्रसाद भाऊ वाघ. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघायला गेले तर षटक क्रमांक 6 तिसरा चेंडू प्रगती पथावर घेऊन येतील. आणि नक्कीच मित्रांनो वन विभाग खात्याचे वनरक्षक अधिकारी मान्य श्री पोपटभाऊ बहिरम हर्षवर्धनी निवड संघाचे बालक नक्कीच अभिनंदन पोपटभाऊ बहिरम. आणि ह्या ठिकाणी अगदी बॅटीने कडा घेतला आणि जावं लागेल तुम्हाला तपोशास्त्र्याला. 38 बघू ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो रन 38 आहेत तुमच्या खात्यावरती. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल
मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते मित्रांनो, कालच्या पेक्षा आज मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते या समदाने नगरीमध्ये दाखल झालेत. सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, उत्कृष्ट खेळ. तुझी धरली क्या आणि बघा बॉलाची दिशा बदलवली म्हणून ना म्हणतो मित्रांनो, संभाभाऊ वाघ यांना मी डांग सौदाना प्रीमियर लीग मध्ये त्यांची खेळी बघितलेली आहे म्हणून म्हणतो मित्रांनो की लाजवाब आहेत ते. मेड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. अगदी चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत 1 रन 2 रन. आणि बघू पॉइंट एरियामध्ये पॉइंट कव्हर एरियामध्ये 2-2 फिल्डर पळतात धावता. आणि बघू या ठिकाणी आधी काही संकटात नाही, जावं लागेल तुम्हाला तंबूच्या आश्रयाला. चेंडू गेला, चिखलात फसले आमचे मित्र, पण दुसरा फटका
झालंय मित्रांनो. काही ह्या ठिकाणी मित्रांनो नक्कीच एकच रन, कुठलीही कमी नाही, ना पाण्याची ना शेतीची. अशा ठिकाणी जन्म झालंय आपलं. आपण नशीबवान आहात मित्रांनो. दोन्ही तालुक्याची गिनती नाही करणार कोणी. कांद्याच्या बाबतीत अशा ठिकाणी आपलं जन्म झालंय. फलंदाज साज होईल गोलंदाजी बरकाबर. या फुटला टच केलेला चेंडू, परंतु एकच रनावर संतोष मानावा लागेल. तोपर्यंत आलेल्या सर्व बण्याबरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या शिक्षकांच्या वतीनं, माझ्या वतीनं ह्या चौंदाण्या नगरीमध्ये सरसे स्वागत स्वागत स्वागत. मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते आजच्या दिवसात दाखल होत आहेत ह्या चौंदाण्या नगरीत. पुन्हा मारलेला चेंडू कव्हर एरियामध्ये अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बनावा लागेल त्या ठिकाणी. अगदी मोठ्या फटक्यापासून रोखलाय तुम्हाला गुलाबराव महाराज. निकवेल संघाने लाजवाब गोलंदाजी, लाजवाब फिल्डिंग. वाह, अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू फलंदाजांना अंदाज घेता नाही आला. दीपक यांना बॉल अगदी डॉट असेल या ठिकाणी. बघा बघा ती बॉलिंग. म्हणून म्हणतो मित्रांनो, मी वारंवार प्रत्येकाचा दिवस एक घेऊन उगवतो. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस. त्या अनुषंगाने मित्रांनो, कोण केव्हा गोलंदाजी करून जाईल, कोण केव्हा फलंदाजी करून जाईल ते वेळीच काढून सांगेल. टप्प्याचा चेंडू पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. केवळ एक रडावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 8 व्याचा खेळ संपला आहे. धावसंख्या बुरड्यावर जाऊन पोहोचेल तुमचे समीकरण 5 बाद 47 या अंकावरती. जय बजरंग पठार संघाची आतापर्यंत धावसंख्या आहे मित्रांनो समीकरण 5 बाद 47 47. षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती आमचे मित्र संभाभाऊ वाघ स्वतः 9 षटक घेऊन आले. बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. वा लाजवाब लाजवाब बनावा लागेल. धरली फिल्डरने त्याच दिशेला चेंडू मारलेला, परंतु टप्पा पुढे ह्या वेळेस लाजवाब गोलंदाजी सुनील फलंदाजीसाठी. आणि बघू ह्या ठिकाणी जर क्षेत्ररक्षक राहिला असता तर मित्रांनो नक्कीच दुसऱ्या रनाची कोशिश केलेली आहे, परंतु ह्या ठिकाणी बॅकअप भरपूर होता. नाही तर ह्या ठिकाणी पुन्हा रन खर्चावे लागले असते तुम्हाला. संघाने नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 9 चेंडू क्रमांक 4 प्रगती पथावरती असेल. आणि बघू ह्या ठिकाणी थ्रो केलेला आणि पाय सटकलं वाटतं. म्हणून संघाने रन खर्चावा लागतील तुम्हाला. आणि एक चूक झाली नक्कीच मित्रांनो.
त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं म्हणून बॉल सीमा लगत गेला आणि नक्कीच रन खसावा लागले. ते रन जातील जय बजरंग वट्टार संघाच्या खात्यात. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि काय करता भाऊ. नक्कीच या ठिकाणी तुमचे हे रण वाहक पडतात. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल तुम्हाला. पुन्हा एक गलती केली आणि 4 रन खर्चावा लागले. या 4 रनाच्या सायानं धावसंख्या बुरडावर जाईल. जय बजरंग बुंदा त्या संघाची समीकरण 6 बाद. वटार संघाची 6 बाद 59 अंकावरती. षट क्रमांक 9 खेळ संपलाय. धुंदाण्या गावाची शान म्हणायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू शिल्लक 6 बाद 59. जय बजरंग वटार. आणि बघू भास्कर बोरशे षटक क्रमांक 6 घेऊन गेलेत. बघू आपल्या संघासाठी विकेट तर मिळवून देण्याचा प्रयत्न असेलच. तर मित्रांनो शेवटचं षटक महत्वाचं असतं. आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच 1 रन तर पूर्ण असेल आणि दुसरा रन देखील पूर्ण. तिसऱ्या रनाचं नाही केवळ 2 रन. चेंडू शिल्लक आहे तुमच्या खात्यात 5. या 5 आणि नक्कीच या ठिकाणी शेवटचे चेंडू बघायला गेले तर मित्रांनो आणि ह्या ठिकाणी पहिलाच आणि बघू ह्या ठिकाणी स्पीडने थ्रो केलेला परंतु 2 रन तर निश्चितच असतील. शेवटच्या षटकाचे 3 चेंडू शिल्लक असतील परंतु लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. वाह ह्या स्थितीला ह्या टाइमाला बॉल डॉट घालणं एक जिगरबाज लागतो. एक जिगरबाज गोलंदाज लागतो मित्रांनो. कारण शेवटची ओव्हर बघितली ना कुथवाकुथवीची रेमटीची असते हांडा मारीची असते परंतु तुम्हाला एकदम रोखलंय. आणि बघू ह्या ठिकाणी आधी काही संकटात नाही की काय आणि वाह आउट व्हावा लागेल तुम्हाला. रन सांगू द्या मित्रांनो. षटक क्रमांक 10 संपूर्ण 8 बाद 66 60 बघू मित्रांनो 67 रनाचा आवश्यकता असेल.
कुवर सर कॉमेंट्री करतील. अभिनंदन बाळाभाऊ. आणि बघू या ठिकाणी पहिल्याच बॉलावर श्री गणेशाई होतो ह्या ठिकाणून रनांचा पोचायचं आहे त्या उंबरट्यापर्यंत. त्या उंबरट्याचं नाव आहे एक का दोन. आणि नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते दाखल झालेल्या सौंदाण्या नगरीमध्ये सगळ्यांचा आमच्या आयोजकांच्या वतीनं सौंदाण्या गावाच्या वतीनं तुमचं अभिनंदन आहे. तुम्ही आलात आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. अभिनंदन. चारी दिशेनं बघितलं ते झेंडे फडकताना गोड असं ठिकाण. हे ठिकाणाचं नाव आहे सौंदाणे तालुका सटाणा. एक एक रण जोडत 67 रनाचा पाठला सुरू केला. या ठिकाणून गुलाबराव महाराज लिहून निकबेल वर्सेस जय बजरंग वटार अशी लढत. परंतु मित्रांनो खतरनाक फलंदाजीमध्ये बाहेर आहेत गुलाबराव महाराज संघामध्ये देखील. गुलाबराव महाराज संघाचे बालक संभाभाऊ वाघ अगदी गोड स्वभावाचा माणूस. आणि बघू अगदी बॅटीने कडा घेतला. येवा लागेल तुम्हाला तंबूच्या आचऱ्याला. काय लाजवाब छल टिपलोय. लाजवाब. आऊट. नक्कीच मित्रांनो बॅटीने कडा घेतला. यष्टी रक्षकाने कुठली न गलती करता अगदी पाठवलंय.
झाले असतील मित्रांनो. फिल्डिंग ताईनं आता झेंड्या फडकता आणणे आणि ह्या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी बरका बरं तीच गतीने गोलंदाजी करत आहेत. डॉट बॉल असेल आणि बघू मिड ऑनच्या दिशेला 2 रन तर निश्चितच असतील. या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचेल. समीकरण 1/13 या अंकावरती षटक क्रमांक दुसऱ्याचा चौथा चेंडू मिड ऑनच्या दिशेला बॉलाने टर्न घेतला आणि बघू दुसऱ्या रनाची घाई केली आणि दुसरा रन देत गेली सक्सेसफुल. ती म्हणाय ना मित्रांनो, स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे. मी करीलाच आणि मी दुसरा रन घेईलच असा आत्मविश्वास स्वतःवर ठेवलं आणि दुसरा रन देखील पूर्ण केलं. आमचे मित्र सोनूभाऊ वाघ नक्कीच अभिनंदन. षटक क्रमांक दुसऱ्याचा चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती. बघू ह्या लास्ट चेंडूवर कोणता फटका सजवता. कुलदीप पवार यानंतरचा जो सामना होणार आहे हर्षवर्धन 11 सावरगाव वर्सेस जुवा वॉरियर्स कंधाणे यांचा थोडा टॉस होणार आहे. दोघं कॅप्टननी टॉस का बॉस या बॅनर कडे यायचंय. आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 1/18 तोपर्यंत नक्कीच मित्रांनो श्रीरामगिरी बाबा क्रिकेट क्लब जमदाने देवा भविष्याचे 2025 पर्व पहिलं षटक क्रमांक 3 बघू आपल्या संघाला पोचवायचंय 67 रनापर्यंत. आणि बघू ह्या ठिकाणी कव्हर एरियामध्ये अगदी जागा खाली बॉल चाललाय सीमा पार चौकार लाजवाब.
बॅकफुटला मारलेला चेंडू, परंतु ह्या ठिकाणी नक्कीच पंकज याला थांबावं लागलं रणापासून. षटक क्रमांक तिसऱ्याचा चेंडू क्रमांक 5 व प्रगती पथावरती असेल. बघू आपल्या संघाला 6वा. बघू ह्या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो कोणचा फटका आणि ह्या ठिकाणी लाजवाब कुठली न गलती न करता राजू सोनवणे यांनी झेल उत्कृष्ट समीकरण 2 बाद 24 अंकावरती. बघू आपल्या संघाला 67 रन पूर्ण करायचे आहे. गुलाबराव महाराज निकवेल संघाला, परंतु मित्रांनो 3 षटक झाले 2 बाद 24. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका घेऊन येतात. षटक क्रमांक 4 घेऊन आले तर राजू आपल्या संघासाठी. राजू गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील. गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करण्यासाठी फलंदाज तयार. बॅकफुटला टच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. यानुसार संघाने डॉट बॉल असेल. या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी आमचे मित्र वारंवार म्हणत होते की मित्रांनो लवकर लवकर आवरा. पावसाचं वातावरण होऊन गेलं. या ठिकाणी वाटेल तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर वेळ वाचून सहकार्य करा आमच्या आयोजकांना. मित्रांनो षटक क्रमांक 4 चेंडू क्रमांक 30 प्रगती पथावरती. बघू आपल्या पवन मोरे सौंदाणा आणि पहिल्याच बॉलावर फेकलाय. बॉलाला उचलून फेकलाय. हम भी किसी से कम नाही. वाह लाजवाब षटकार.
षटक क्रमांक अगदी बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 5 चेंडू क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. फलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी बरकावरती, फिल्डिंग तैनात. ठुकला टच केलेला चेंडू रन घेऊ का नको, पळू का नको या अनुषंगाने नक्कीच रन कुठलाही रन नाही. हळूहळू आपल्या उभरट्याकडे घेऊन जात आहेत आपल्या संघाला. 67 रन पूर्ण करायचे आहेत. शिष्टी शेवान औपचारिकच्या दिशेने फटका सजवताना, परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. डॉट 31 चेंडू मध्ये 31 रनाची आवश्यकता. फलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी बरकावर. चारी दिशेला बघितलं तर मित्रांनो आनंदमय वातावरण. आणि बघू थर्डमॅनच्या दिशेला मी म्हणतो ना मित्रांनो, त्या ठिकाणी अगदी खतरनाक क्षेत्ररक्षण करावा लागेल. बॉल सुटला तर नक्कीच 1 रन तुमच्या खात्यातून जातो. या अनुषंगाने षटक क्रमांक 5 मॅच खेळ संपूर्ण समीकरण तुमचं 2 बाद 38 अंकावरती. षटक क्रमांक 5 खेळ संपल. धावसंख्या बुरडाबुड जाईल तुमचं समीकरण 2 बाद 38 अंकावरती. गुलाबराव महाराज निकवेल संघाची 30 चेंडू मध्ये 29 रनाची आवश्यकता. आयोजक जिथे असतील त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स कडे यायचे. पुढचा जो सामना होणार आहे जीवा वॉरियर्स विरुद्ध हर्षवर्धन 11, दोघं टीमचे कॅप्टन आलेले असतील तर कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधावा. आयोजक जेथे असतील त्यांनी कृपया इकडे यावे. रामगिर बाबा क्रिकेट क्लब आयोजित देवाभाऊ चषक 2025. आयोजक रमेश बर्डे, दीपक मोरे, खंडू मोरे, काळू चव्हाण, बबलू गवळी, बाळा पवार, दिनेश मोरे, जाकीर शेख. त्यांनी इथे मिसफीट केलेली आहे आणि इथे नक्कीच ओव्हरथ्रोचा 1 रन झाला असता, परंतु रन घेतलेला नाहीये. संविधानाचे चांगले ऑलराऊंडर प्लेयर आहेत चेतन पगारे, त्यांच्या हातून आज थोडी मिसफील्ड झालेली आहे. अभिनंदन बाळाभाऊ. आणि ह्या ठिकाणी नक्कीच पॉइंटच्या दिशेने गेलेला चेंडू, परंतु 1च रनावर संतोष वाढावा लागेल. बरोबर मॅच चाललेले मित्रांनो. या ठिकाणी षटक क्रमांक 6 हाताळताना आणि बघू या ठिकाणी तू पहिलाच रन पूर्ण केला की काय. आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच रन पूर्ण. आमचे मित्र दुबईला असतात ते चेतन पुंडलिक मोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक अभिनंदन. आणि बघू या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न. आणि ह्या ठिकाणी नक्कीच फाईट करार दिलंय अंपायर यांनी. 1 रन तुमच्या खात्यात जोडले जाईल. 26 चेंडू मध्ये 25 रनाची आवश्यकता. दिलेक्षाच्या दिशेनं 1 रन तर निश्चितच पूर्ण असेल. षटक क्रमांक 6 चेंडू क्रमांक लास्ट प्रगती पथावरती असेल. बघू आपल्या संघाला कोणता फटका सजवता फलंदाज.
तेज गतीने गोलंदाजी बरकाबर डॉट 43 षटक क्रमांक 6 खेळ संपलाय समीकरण आहे तुमचं 2 बाद 43 24 बॉलामध्ये 24 रनाची आवश्यकता अगदी बरोबरीने चाललेला तोपर्यंत नक्कीच मित्रांनो श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब सौंदाणे तेव्हा भाऊ चषक 2025 पर्व पहिलं एक आनंदमय वातावरणामध्ये भरवलेली लीग गावाचं नाव आहे सौंदाणे पुढचा जो सामना होणार आहे जीवा वॉरियर्स विरुद्ध हर्षवर्धन सावरगाव यांचा टॉस बाळूकेदा पवार मेळवण वस्तीवरचे काळूभाऊ पवार काळू पाटील चला चला पटकन या जंगलू सुखराम पवार जिथे असतील त्यांना गेटवर बोलवलेलं आहे प्रभाकर पवार यांनी सुनील भाऊ प्रसादचं आगमन झालेलं आहे पण बघू या ठिकाणी 23 चेंडू मध्ये 23 रनाची आवश्यकता असेल अगदी बरोबरीने चाललेली मॅच मित्रांनो अगदी रंगीला होईल अगदी प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारे हे दोन्ही बलाढ्य संघ असतील मित्रांनो हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेला योगेश सोनवणे उर्फ आम्ही त्यांना बाप्पू म्हणतो त्यांचं इथे आगमन झालेलं आहे एनजे स्पोर्टचे ते मालक आहेत आता जो टॉस झाला हर्षवर्धन 11 वर्सेस जुवा वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे अजून त्यांनी आपल्याला निर्णय दिलेला नाही ते 5 मिनिटात सांगणारच आहेत योगेश उर्फ बाप्पू सोनवणे यांचं हार्दिक अभिनंदन आणि नक्कीच अगदी लेकशाहीच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु तुम्हाला जावा लागेल तंबूच्या आश्रयाला विकेट क्रमांक अगदी 3चं पथन अगदी तंबूच्या आश्रयाला येतात मित्रांनो इथं जर बघितलं तर तुम्ही अगदी 20 चेंडू मध्ये 22 रनाची आवश्यकता आहे काही करण्याचं काही काम नाही हळू खेळायचं आहे परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे वेळेचं काळच सांगेल अशा टाइमावर मित्रांनो फलंदाजांवर दबाव असतो गोलंदाजांवर दबाव असतो बरोबरीने जी मॅच चालू असली ना ती दोन्ही बाजूनी दबाव असतो आणि एक बाजू जेव्हा मॅच जाते ना तेव्हा मित्रांनो दबाव एकच टीव्हीवर असतं ते जिंकण्याच्या मार्गावर असतात त्यांचे रन कमी असतात किंवा स्वारी जास्त असतात त्यावेळेस मित्रांनो परंतु या ठिकाणी 20 चेंडू आहेत 22 रन अशी स्थिती ह्या ठिकाणी आणि संभाभाऊ वाघ मित्रांनो नक्कीच येता येता स्वतः खाता खोलून 2 रनचा फटका सजवलाय आणि आपल्या संघाला 2 रन जोडून दिलेत या 2 रनाच्या साहाय्याने धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचते समीकरण 3 बाद 47 अंकावरती मित्रांनो खतरनाक फलंदाजी मध्ये बाहेर संभाभाऊ वाघ गुलाबराव महाराज निगवेल संघाचे मालक अगदी राजा माणूस क्रिकेटचा राजा माणूस
शीटकार जर मला मित्रांनो, मी त्यांच्या शीटकारचा फिदा माणूस आहे. शीटकार मला आवडतात त्यांचे. लाजवाब शीटकार असता मित्रांनो. मी त्यांना डांग क्षमताना प्रीमियर लीगला बघितलंय. लाजवाब असे आमचे सभाभाऊ वाघ गुलाबराव बहारा संघाचे मालक. षट क्रमांक 7व्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बुरट्यावर जाते तुमची. समीकरण 3 बाद 47 अंकावरती. 18 चेंडू मध्ये 20 रनाची आवश्यकता आहे. अगदी अटाकटीची मॅच होणार. परंतु मित्रांनो, त्या ठिकाणी क्रीजवर मजबूत फलंदाजी करण्यासाठी संभाभाऊ वाघ आणि तोपर्यंत ही मॅच अगदी सोपी आहे माझ्या नजरेसमोर. परंतु मित्रांनो, अनुभवी फलंदाज आहेत. अगदी खतरनाक फलंदाज आहेत. त्या अनुषंगाने श्री रामगिरी बाबा क्रिकेट क्लब तेव्हा भाऊचे समुदायाने 2025 पर्व पहिलं आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं आमच्या समुदाय नगरीमध्ये हर्षे स्वागत. मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते. कोणी धक्क्यावर बसून मजा घेतोय, तर कोणी खाली, तर कोणी खुर्चीवर. वा, कौतुक करावं तेवढं कमीच. तुमच्या विना शोभाच कुठे ह्या स्पर्धेची. जिथं क्रिकेट चाहते भरपूर असतील, तिथं खेळाडूला देखील उत्साह असतो खेळण्यासाठी. त्याच्या अनुषंगाने 18 चेंडू मध्ये 20 रनाची आवश्यकता. षट क्रमांक 8 वर घेऊन आले तर राजू सोनवणे सामना करतील फलंदाज. आणि बघू, थडवेच्या दिशेला गेलेला चेंडू. लाजवाब त्या ठिकाणी खतरनाक पॉइंट आहे. म्हणून म्हणतो ना मित्रांनो, या ठिकाणी फिल्डिंग चांगली कराल तर एक रन नक्कीच निश्चितच वाचेल. संभाभाऊ वाघ या ठिकाणी गोलंदाजी बरकाबुरच फलंदाजी करण्यासाठी सज्ज होती. फिल्डिंग ताईना आता झेंड्या फडकताना आणि बघू ह्या ठिकाणी पुन्हा एक बघू या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय आमच्याकडे. जीवा वॉरियर्स संघाने टॉस जिंकलेला आहे मित्रांनो. त्यांचा निर्णय काय येतो आपण त्यांची प्रतीक्षा करायची आहे. गुलाबराव बहाराज निकवेल वर्षीस जय बजरंग वटार अशी लढत आपल्याला बघायला मिळते, पाहायला मिळते. ह्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. 18 चेंडू मध्ये 20 रन करायचे आहेत. परंतु मित्रांनो, ह्या ठिकाणी बघू
जास्त वेळ वाया घालू नका, लवकरात लवकर मॅच चालू करा. जिओ वॉरियर्स, तुम्ही आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्या, बॅटिंग घेतली की बॉलिंग. जितू सर बांबरे काय घेतलं? बॉलिंग. हर्षवर्धन 11 वर्सेस जुवा वॉरियर्स. या पुढचा सामना होणार आहे. जुवा वॉरियर्सने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. आमंत्रित केले ते बॅटिंग साठी हर्षवर्धन 11 सावरगाव. चला चला अंपायर लवकर मॅच सुरू करा ना. पावसाचं वातावरण होतंय, मॅचेस अजून भरपूर घ्यायचे आहेत. कृपया लवकरात लवकर मॅच चालू करा. मोलाचे योगदान. दोन बॉल झाले, दोन. चला तिथे कोणीच उभं राहू नका बरं. फिल्डर लोकांना आणि अंपायर यांना डिस्टर्ब होईल असं करू नका. कृपया सहकार्य करा. कीपरच्या मागे कोणी थांबू नका. YouTube लाईव्ह मॅच कानाकोपऱ्यातून लोक बघतायत. संभा वाघ जोरात फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु रन घेण्याचा प्रयत्न पण नाकारलं संभा वाघ यांनी. हॅलो, 15 चेंडू मध्ये 18 रनाची आवश्यकता असेल. समोर नक्कीच संभाभाऊ वाघ फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. फिल्डिंग तैनात. आणि बघा, मी सांगत होतो ना, मी बोलत होतो ना, संभाभाऊ के बल्ले से निकला बहुत बेहतरीन छाट 6 रन के लिए. वाह, लाजवाब. सबके दिल का पानी पानी ने चुकल चुकल कर दिया है. ये भाऊ बॉल सापडतो का जातो? लाजवाब. मी सांगतो ना मित्रांनो, मी त्यांच्या षटकारचा फिदा माणूस आहे. षटकार जर मारला ना तर बाउंड्रीज कुठं ना त्यांचा चेंडूच कुठं. लाजवाब ताकद आहे त्या माणसामध्ये. ऐत मित्रांनो, चेंडू 14 रन बनवायचे आहेत. फार फलंदाज सज होईल. गोलंदाजी बरकाबर. फिल्डिंग तैनात. वाह, लाजवाब. असो, 1 रन तर आलंय तुमच्या खात्यामध्ये. 2 रन का? ओके, 1 बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी लाजवाब अगदी बरोबरीने चाललेला संघ. नक्कीच मित्रांनो एक आनंदमय वातावरणामध्ये भरलेली. तेव्हा भाऊ शिक्षक आयोजक वरती बॉल गेलेला आहे, तो काढून घ्या ना. आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच या ठिकाणी संभाभाऊ वाघ नक्कीच मित्रांनो जर राहिले असते तर मित्रांनो अगदी 2 बॉलाचा खेळ होता, 2-3 बॉलाचा. परंतु मित्रांनो प्रत्येकच वेळ आपली घेऊन उगवत नाही. या अनुषंगाने
अगदी मिड ऑफच्या दिशेला शिले टिपून त्यांना अगदी माघारी परतवलंय. अगदी षटक क्रमांक 8चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोडावर जाऊन पोहोचते. समीकरण आहे तुमचं 4 बाद 56 या अंकावरती. 56. 12 चेंडू मध्ये 11 रनाची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक आहे. परंतु मित्रांनो अगदी रंगीला मॅच, अगदी मन जिंकून खिनारी मॅच असेल. दोन्ही संघ तगडे आहेत. जय बजरंग वटार वर्सेस गुलाबराव महाराज नेकवेल. खतरनाक संघ आहेत मित्रांनो. कुणाचीच बाजू घेता येणार नाही. संघाने नक्कीच या ठिकाणी 12 चेंडू मध्ये 11 रनाची आवश्यकता असेल. तोपर्यंत नक्कीच मित्रांनो मोठ्या संख्येने क्रिकेट चाहते या सौंदाण्या नगरीमध्ये आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी बक्षीस दिलंय मित्रांनो, पहिलं बक्षीस सटाण्याचे सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय सन्माननीय दिलीप भाऊ मंगळू पोरशे साहेब यांच्याकडनं 41,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच आमदार साहेबांचं नक्कीच अभिनंदन करेल. तसंच 2 नंबरचं बक्षीस दिलंय ज्ञानेश्वर भाऊ तिवरे 31,000 रुपयाचं अभिनंदन. परंतु असाच होईल गोलंदाजी बरकाबर. आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न नाही. आणि तिसरं बक्षीस दिलेलं आहे ते अनिल भाऊ पाटील सर यांच्याकडनं 21,000 रुपयाचं नक्कीच अभिनंदन. आणि तिसरं बक्षीस दिलेलं आहे रामगिरी बाबा क्रिकेट क्लब चौंदाणे यांच्याकडनं. चौथं बक्षीस 15,000 रुपयाचं. आणि नक्कीच सरपंच आमच्या ताई विमलताई बाळू मोरे यांच्याकडनं देखील 15,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलंय. नक्की सगळ्यांचं अभिनंदन. आणि लॉलीपॉप चेंडू होता. चेंडूला उचललं, फेकलं आणि बघू या ठिकाणी किती रन मिळतात. आणि त्या ठिकाणी नक्कीच 2 रन असतील. या 2 रनाच्या साहाय्याने धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचते. समीकरण 4 बाद 60. 9 चेंडू मध्ये 7 रन. अगदी शरीराला बेत घेणारा चेंडू हाती काही संकटात नाही. बाल बच गया. आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न. गटात क्षेत्ररक्षण या भाऊला विभूताने झपाटलं. हो यांच्यावर मी 7 मिरच्याने 1 लिंबू उतरा बाबा. मॅच उत्कृष्ट चालू आहे बाबांनो. ज्या ठिकाणी गटात क्षेत्ररक्षण होईल त्या ठिकाणी रन जातील तुमच्या खात्यामधून. 3 रन घेतलेत. अवघे 4 रन बाकी आहे. बघायला गेलं तर मित्रांनो 8 चेंडू मध्ये 4 रन. आणखी दोन्ही बाजूला मॅच आहे. तिने सरभोरे समदाण्या गर्भाची शान. फलंदाजी करण्यासाठी तुमच्यावर मदारत. आणि बघू ह्या ठिकाणी कव्हर एरियामध्ये. आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न. आणि दुसरा रन देखील पूर्ण. वा लाजवाब. सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय. अगदी 2 रनापासून तुम्ही वंचित आहात. चेंडू आहेत 7 रन बनवायचे आहेत. 2 या अनुषंगाने मित्रांनो अगदी विजयाच्या उंबरठ्यावर ठेवलेली मॅच. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी मिस फील्ड अवच्या दिशेने फटका सजवलेला. आणि हा फटका शेवटचा विजयाचा असेल. आणि नक्कीच ह्या ठिकाणी मित्रांनो गुलाबराव महाराज निखिल संघाने विजय मिळवलेला आहे. त्याचं अभिनंदन. आणि तसेच जय बजरंग वटार संघाचं देखील अभिनंदन असेल. यानंतरचा जो सामना होणार आहे जीवा वॉरियर्स विरुद्ध हर्षवर्धन 11. जीवा वॉरियर्सने लगेचच फिल्डिंग लावायची आहे.